अमरावती के वरुड़ तालुका से इस वक्त की एक बहुत बड़ी और चौंकाने वाली खबर। सातनूर ग्राम पंचायत में भ्रष्टाचार उजागर करने वाले सामाजिक कार्यकर्ताओं पर ही पुलिस केस दर्ज करने का एक गंभीर मामला सामने आया है। पीड़ित सामाजिक कार्यकर्ता पवन चौधरी और ग्रामीणों ने अमरावती जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर एक कड़ा शिकायती पत्र सौंपा है। आरोप है कि सातनूर ग्राम पंचायत में पिछले 4-5 सालों से सरकारी फंड का खुलेआम दुरुपयोग हो रहा था। जब ग्रामीणों ने इसकी उच्च स्तरीय जांच की मांग की, तो जांच टीम ने निष्पक्ष कार्रवाई करने के बजाय कथित तौर पर घोटाले को दबाने के लिए न्याय मांगने वाले युवाओं के खिलाफ ही पुलिस में रिपोर्ट दर्ज करवा दी। पीड़ितों ने अब कलेक्टर से पूरे मामले की निष्पक्ष जांच और न्याय की गुहार लगाई है। भ्रष्टाचार के इस बड़े खेल पर अब प्रशासन क्या कार्रवाई करता है, ये देखना होगा। अमरावती की हर कड़क अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज़ 24। मनोज चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता। वरुड तालुक्यामध्ये सातनूर ग्रामपंचायत आहे, गड ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून जो विविध हेडवर जो भ्रष्टाचार होत आहे, मग मनरेगाचा असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, स्वच्छतेचा असू द्या किंवा विविध हेडवरचा, या भ्रष्टाचाराच्या संदर्भात या गावातील पवन चौधरी यांच्या नेतृत्वात हे सगळे तरुण एकवटले। आजपर्यंत यांनी सहन केला, मात्र आता तो ओव्हरलोड होत आहे, डोक्याच्या वरती जात आहे। गावाचा जो विकास व्हायला पाहिजे तो नव्हता, तो भकासच्या स्वरूपात होता। आणि मग तरुणांनी हे एकत्रित करून हा भ्रष्टाचार, विविध प्रकारचे पुरावे त्यांनी गोळा करून हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि त्या संदर्भामध्ये एक मोठं फाईल तयार केलं आणि तयार केल्यानंतर संबंधित पंचायत समितीला त्यांनी दिलं। पंचायत समितीने या संदर्भामधला एक प्रकारचा एक चौकशी यावर बसवली आणि ते चौकशी समिती गड ग्रामपंचायत सातनूरला जेव्हा पोचली, तेव्हा ज्यांनी या संदर्भातले कागदपत्र गोळा केलेले होते, ज्यांनी तक्रार गोळा केली होती, पवन चौधरी हा एक तरुण, याला सुद्धा त्या ठिकाणी पत्र देऊन निमंत्रित करण्यात आलं। आणि चौकशी होत असताना, चौकशी सुरू असताना एकीकडे त्याच पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेला या सातनूर गावचा जो सचिव आहे, जो ग्रामविकास अधिकारी ज्याला म्हटला जातो, तो व्यक्ती हा भ्रष्टाचार जो झाला या संदर्भातले ठोस पुरावे सादर असताना उलट पक्षी या तरुणाला धमकावतो आणि तरुणाला जीवे मारण्याचे धमकी देऊन खोटे त्या संदर्भातील तक्रार दाखल करतो आणि तक्रार दाखल करून स्थानिक सेगाट पोलीस स्टेशन याच तरुणाच्या विरोधात गुन्हे दाखल करतो। हा या व्यवस्थेचा किती मोठा आणि महाराष्ट्राचा किती प्रकारची एक घातक घटना आहे, या घटनेचा निषेध खऱ्या अर्थानं बळीराजा संघर्ष संघटना करते आहे। आणि या भ्रष्टाचाराच्या संदर्भात ठोस पुरावे सादर करणारा व्यक्ती पवन चौधरी माझ्यासोबत आहे, त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घेऊ शकता। नमस्कार, मी पवन चौधरी, सातनूर गावातील एक समाजसेवक म्हणून एक काम करत आहे। त्याच्यानंतर गोष्ट अशी आहे की आम्ही गड ग्रामपंचायत सातनूर येथे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आम्ही गड विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली होती। त्यानंतर त्यांनी चौकशीची समिती नेमली। समिती नेमल्यानंतर 20 तारखेपासून चौकशी चालू झाली। चौकशी चालू असताना 20 तारखेला काही चौकशीमध्ये काही असे ठोस आपल्या त्यांना बिलं आढळून आले की याच्यामध्ये आपले अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी याच्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे। त्यावेळी त्यांनी आनाकानी करत होते। त्याच्या असेच न करता त्यांनी दुसऱ्या दिवशी 21 तारखेला येऊन फक्त 1.5 तास चौकशी करून आम्हाला मीटिंग आहे अनेक बहाणे करून विस्तार अधिकारी म्हणजे चौकशीची नेमलेली टीम होती विस्तार अधिकाऱ्यांची, ते निघून गेले। त्याच्यानंतर आम्ही पंचायत समितीला आम्ही BDO साहेबाकडे गेलो। साहेब, आमची हे चौकशी का बरं थांबलेली आहे? कमीत कमी 30 तारखेपर्यंत चौकशी थांबली। त्याच्या म्हणजे आम्ही BDO साहेबाला जेव्हा भेटलो तेव्हा BDO साहेबाला आम्ही सांगितले की हे चौकशी दरम्यान असं सर्व गोष्टी ह्या दिसून येत आहे, त्याच्यामुळे हे चौकशी थांबलीत की नाही असं म्हणून आपल्या BDO साहेबांनी पुन्हा चौकशीसाठी 1 तारखेपासून पाठवलं। 1 तारखेला चौकशी झाली, 2 तारखेला चौकशी झाली आणि स्पॉट चौकशीसुद्धा झाली। स्पॉट चौकशीमध्ये सातनूर गावामधील जे अवैध नळ कनेक्शन दिले होते, म्हणजे जे नळ कनेक्शन दिले आहे पण त्याच्यापासून त्याची नोंद आपल्या ग्रामपंचायतला नाही आहे, पण समोरच्या घरी नळ कनेक्शन आहे। असेच नव्हे तर आमच्या गावातील जो रोड होता, जो रोड दिसत नाही आहे। ज्या वेळेला विस्तार अधिकारी रोडांनी आपली स्पॉट चौकशी पाहत असताना रोड दिसला नाही। त्याच्यानंतर आम्ही पुसलीला गेलो। पुसलीला गेल्यानंतर तिथं स्पॉट चौकशी झाली। रवाड्याला त्याच्यानंतर भवानी डोहला गेलो। भवानी डोहला गेल्यानंतर तिथला रोड आणि नाली दिसत नाही आहे।
असे सगळे दिसत असताना त्याच्यानंतर 4 तारखेच्या आपल्या 3 तारखेच्या सगळे जे आपल्या जे घोटाळे जे झाले आहे मनरेगा अंतर्गत येणारे म्हणजे सातनूर कुसली भावंडो कुसली धरणातला गाळ न काढता यांनी खोटा मजूर दाखवून यांनी मस्टर भरून पैसे काढलेले आहे. तशाच प्रकारे आपल्या ग्रामपंचायतमध्ये 50% सूट दिली होती शासनाने. त्यामध्ये लोकांनी जे टॅक्स वसूल केले त्याची पैसे यांनी न भरता म्हणजे कमीत कमी 3-4 महिने पैसे यांनी यांच्याजवळ ठेवले हे दिसून आलेले आहे. त्याच्यानंतर मयत व्यक्तीचे नोंद नसताना मयत व्यक्तींना दाखले देणे. त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचा पैसा जो आहे आपला फंड पाणी पुरवठ्याचा जो फंड आहे तो यांनी सार्वजनिक फंडातून केलेला आहे. असे अनेक असे कागद हे आहेत. तसेच नव्हे तर 15 वित्त आयोगातून असे जे कामं झाले आहे कोणाची वर्क ऑर्डर नाही आहे किंवा सरपंच आणि सचिवांनी मला लिहून दिलेलं आहे की याची वर्क ऑर्डर नसताना काही कामं झालेली आहेत, याची बिलं पास झालेली आहेत. असे खूप सारे असे कामं झालेले आहेत. त्याच्याच नंतर आपल्या गड ग्रामपंचायतमध्ये आवक जावक बुक असल्याचं दिसून येत नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या सचिवाचं हलचल बुक मागितल्यानंतर सचिवाचं हलचल बुक नाही आहे. रेकॉर्ड नाही, ग्रामपंचायतचं रेकॉर्ड नाही आहे. असे खूप साऱ्या आमच्या तक्रारी आहे की जेणेकरून त्याच्यावर हा जर भ्रष्टाचार जर ओपन जर झाला तर कमीत कमी याच्यामध्ये खूप सारी म्हणजे सचिव, सरपंच, कर्मचारी, त्याच्यानंतर पदाधिकारी असे खूप सारे असे लोक आहे का याच्यामध्ये ह्या जाळ्यामध्ये येऊ शकते. आणि याच्यामध्ये हे जे आम्हाला जे माहिती भेटली याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारीसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अशी आम्हाला आढळून येत आहे. त्याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की याच्यावर वरिष्ठांनी दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे. माझं नाव पवन किसनराव चौधरी.